कैऱ्या तोडल्या, भिजतही घातल्या. आता त्याचं बनवूया चटपटीत लोणचं. एक रात्र कैऱ्या ठेवल्या पाण्यात भिजायला. आता त्या घेऊया फोडायला. माझी मैया शस्त्र घेऊन करत आहे कैऱ्यांचे छोटे छोटे काप आणि आजीबाई सुद्धा देत आहे तिला साथ. हे कैरीचे काप एक दिवस ठेवायचे सुकायला आणि मगच घ्यायचे लोणचं करायला. आता बनवूया पारंपरिक पद्धतीने लोणच्यासाठी मसाले, म्हणजेच वापरूया पाटा आणि वरवंटा. आजीबाईंनी बारीक केली येथे मोहरी आणि मेथी. खूपच बारीक नाही, अशी जरा मोठी मोठी. आता खऱ्या अर्थाने युद्ध पातळीवर कामकाज चालू झाले आहे. एका पात्रामध्ये घेतले कैरीचे काप आणि त्यावर छिडकला हा मसाला. मसाल्यानंतर टाकूया बारीक केलेली मोहरी आणि सोबतच मोठे मोठे मिठाचे खडे. मग टाकली ही हळद आणि बारीक केलेली मेथी आणि मग करूया याला उलटी पालथी. आता हे सगळं लोणचं करूया एकत्र आणि 1-2 दिवसानंतर त्यामध्ये टाकूया गरम तेलामध्ये मिक्स करून मिरची. आता हे लोणचं रोजच्या रोज वर खाली करून मिक्स करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.